आयुष्यामध्ये काही गोष्टी एवढ्या त्रासदायक असतात की त्यावेळी आयुष्य सुद्धा नकोसं वाटायला लागतं। परंतु जेव्हा आपल्याला त्या गोष्टीचा त्रास होतो त्यावेळी थोडंसं संयम ठेवून जर सहन करता आलं ना तर आयुष्य हे नक्कीच बदलतं। नमस्कार, मी पूनम लाहोटी, मोटिवेशनल स्पीकर। आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी त्रासदायक आहेत त्या गोष्टी मात्र जाताना आपल्याला आनंद देऊन जातात, हे तेवढंच खरं। आणि हे सांगण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न। दोन मित्र असतात, हे दोघही मित्र मूर्ती अगदी छान प्रकारे बनवण्याचं काम करतात। या दोघांनी ठरवलं की आपल्याला आता सारखीच मूर्ती बनवायची आहे, म्हणून हे दोघही दगडाच्या शोधामध्ये बाहेर पडतात। त्यांना हवा तसा दगड मिळतो आणि हे दोघही आता मूर्ती बनवण्याच्या कामावर सुरुवात करतात। आता ज्याप्रमाणे ह्यांचं ठरल्याप्रमाणे यांना सारखी मूर्ती बनवायची असते, म्हणून दोघही सोबत काम करायला सुरुवात करतात। पहिला मित्र जेव्हा जेव्हा हातोडीचा वार त्या दगडावर घालायचा प्रयत्न करतो तेव्हा तेव्हा त्या दगडामधून आवाज येतो, मला मारू नका, मला खूप त्रास होत आहे। काय आवाज येतो? मला मारू नका, मला खूप त्रास होत आहे। आणि इकडे दुसरा मित्र जेव्हा दगडावर वार करतो तेव्हा त्याच्या दगडातून कोणत्याही प्रकारचा आवाज येत नाही, त्यामुळे त्याला कामामध्ये कोणताही अडथळा निर्माण होत नाही आणि तो त्याचे काम त्याच्या गतीने करायला सुरुवात करतो। परंतु इकडे पुन्हा तसाच आवाज येतो। जसा हा पहिला मित्र दगडावर वार करणार तसा पुन्हा आवाज तोच यायला सुरुवात होते, मला मारू नका, मला खूप त्रास होतोय, मला मारू नका, मला अजिबात सहन होत नाही। इकडे या दुसऱ्या मित्राची अतिशय सुंदर अशी मूर्ती बनलेली होती। आता हे दोघही आपल्या घरी गेले आणि जेव्हा ही मूर्ती बनलेली होती त्या मूर्तीला पाहून तो दगड म्हणतो, वा, तुझं काय, उद्यापासून तर आयुष्य बदलणार। आता उद्यापासून तर तुला रोज फूल, पेढे, हार सगळं तुझ्या चरणी अर्पण होणार। तेव्हा ती मूर्ती त्याला काय म्हणते, अरे, आयुष्य तर तुझं आणि माझं दोघांचंही सोबत बदलणार होतं। तुला जेव्हा त्रास होत होता तेव्हा तू माघार घेतलीस आणि मी जेव्हा मला त्रास होत होता तेव्हा तो सहन केला। म्हणजेच काय, आयुष्य बदलण्याची संधी मला एकट्याला नव्हती आली, आपल्या दोघांनाही आली होती आणि मी माझे त्रास सहन करण्याची क्षमता त्यामध्ये दाखवली, म्हणून मी आज येथे उभा आहे। अगदी असंच आपल्या आयुष्याचं हे आहे। जर आपल्या आयुष्यामध्ये त्रास होत आहे तर त्यावेळी थोडंसं संयम ठेवून सहन करता आलं ना तर आयुष्य नक्कीच बदलतं। आणि म्हणूनच म्हणतात ना, बिना कुछ किए महान नहीं होता, बिना कुछ किए जय जयकार नहीं होता, जब तक नहीं पड़ेगी हथौड़ी की चोट, जब तक नहीं पड़ेगी हथौड़ी की चोट तब तक तो एक पत्थर भी भगवान नहीं होता।